नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वी कविता पाहणार आहोत. गोमू माहेरला जाते. कवितेचे कवी आहेत ग. दी. माडगूळकर. सुरुवातीस आपण कवींचा परिचय करून घेऊया. कवी ग. दी. माडगूळकर हे प्रसिद्ध कवी, लेखक, पटकथा लेखक, कादंबरीकार व गीत रामायणकार आहेत. त्यांचे काही गीत संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यापैकी पहा, जोगिया, चैत्रबन, वैशाखी, पुरिया हे त्यांचे गीत संग्रह आहेत. तर गीत गोपाल, गीत सौभद्र ही त्यांची काव्यनिर्मिती. कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप हे त्यांचे कथासंग्रह आहेत. तर आकाशाची फळे, उभे धागे, अडवे धागे या कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. कवींचा परिचय करून घेतल्यानंतर आपण पाहूया कवितेचा परिचय. प्रस्तुत कवितेत कवी ग. दी. माडगूळकर यांनी कोकण, कोकणातली खाडी, तेथील निसर्ग सौंदर्य, कोकणातली साधी भोळी माणसे यांचे सुरेख वर्णन जे आहे ते या गीतातून केलेले आहे. आपण सुरुवातीला कवितेचं गायन करूया. गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. दावा कोकणची निळी निळी खाडी, दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी जाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी जाडी. भगवा अबोली फुलांचा ताटवा, भगवा अबोली फुलांचा ताटवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. सोडून दे रे खोड्या साऱ्या, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. झनी धरणीला गलबत टेकवा, झनी धरणीला गलबत टेकवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. कवितेचे गायन केल्यानंतर आता आपण पाहूया कवितेचा अर्थ. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. हे आहे कवितेचं ध्रुवपद. आपण सुरुवातीला ध्रुवपदाचा अर्थ पाहूया. गोमू हे एका मुलीचे नाव, की जी नववधू आहे, म्हणजेच तिचे नुकतेच लग्न झालेले आहे आणि ती माहेरला जायला निघालेली आहे. तिचे माहेर कोकणात आहे. तिच्यासोबत तिचा पती म्हणजेच नवरा आहे आणि माहेरला जाण्यासाठी ही गोमू जी आहे ही खूप अधीर झालेली आहे. पहा आता कवी काय म्हणतात. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. कवी नावाड्यास म्हणतात. नाखवा म्हणजे नावाडी, होडी चालवणारा. काय म्हणतात पहा, कवी नावाड्यास म्हणतात. नुकतीच लग्न झालेली नववधू गोमू सासरहून कोकणात माहेरला जात आहे, तेव्हा
तुम्ही तिच्या नवऱ्याला कोकणचा सुंदर निसर्ग दाखवा, असं कवी या ध्रुवपदामध्ये म्हणतात. त्यानंतर आपण पाहू पहिलं कडवं. दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, भगवा अबोली फुलांचा ताटवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. पहिल्या कडव्यात कवी काय म्हणतात पहा. तिच्या पतीला तुम्ही कोकणातली निळ्या पाण्याची खाडी दाखवा, खाडीच्या दोन्ही काठावर असलेली हिरवीगार झाडांची राई दाखवा आणि भगव्या रंगाच्या अबोलीच्या फुलांचा मनोहर गुच्छ दाखवा. आता पहा, इथे दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. तीर म्हणजे काय? काठ. अबोली हे एका फुलाचं नाव आहे. अबोलीचे फुलं केशरी रंगाचे वगैरे असतात. आणि ताटवा म्हणजे फुलझाडांचा समूह. काय म्हणतात पहा पहिल्या कडव्यामध्ये कवी. दावा कोकणची निळी निळी खाडी. दावा म्हणजे दाखवा. कोणाला? गोमूच्या नवऱ्याला. तुम्ही कोकणातील निळ्या पाण्याची खाडी त्यांना दाखवा आणि खाडीच्या दोन्ही काठावर असलेली हिरवीगार झाडांची राई दाखवा. भगवा अबोली फुलांचा ताटवा. भगव्या रंगाचा अबोली फुलांचा मनोहर गुच्छसुद्धा त्यांना दाखवा, असं कवी पहिल्या कडव्यात म्हणतात. आता आपण पाहू दुसरं कडवं. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, उंची झाडांची जवळून मापवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. शहाळी म्हणजे काय? कोवळे नारळ. मापवा म्हणजे मोजा. दुसऱ्या कडव्यात कवी काय म्हणतात पहा. कोकणात राहणारी माणसं जी आहेत ती अगदी साधी भोळी आहेत, म्हणजेच भोळी भाबडी आहे. काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या मनात जणू काही कोवळ्या नारळाचे गोड पातळ खोबरे आहे. म्हणजेच काय? तर ही कोकणातली माणसं जी आहे त्यांची मनं जी आहेत ती अतिशय मृदू आहेत, असं कवी म्हणतात. उंची झाडांची जवळून मापवा. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर उंचच उंच माडांच्या झाडाच्या ज्या रांगा आहेत ह्या रांगा त्यांना दाखवा. म्हणजे काय होईल? त्यांना म्हणजेच गोमूच्या नवऱ्याला या झाडांची उंची जी आहे ती जवळून मोजता येईल, असं कवी दुसऱ्या कडव्यात म्हणतात. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. कोकणात राहणारी माणसं अगदी साधी भोळी आहेत, भोळी बाबडी आहेत आणि त्यांच्या मनात कोवळ्या नारळाचे पातळ असे खोबरे आहेत, म्हणजेच ते मनाने अतिशय मृदू आहेत. उंची माडांची जवळून मापवा. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर उंचच उंच जी माडाची झाडं आहेत ही झाडे त्यांना दाखवा. म्हणजे काय होईल? त्यांना या झाडांची उंची जी आहे ती जवळून मोजता येईल, असं कवी दुसऱ्या कडव्यात म्हणतात. आता आपण शेवटचं कडवं पाहू. सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या, झणी धरणीला गलबत टेकवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. सोडून दे रे खोड्या साऱ्या. खोड्या म्हणजे काय? खोडकरपणा. अवखळ म्हणजे चंचल. झणी म्हणजे लवकर किंवा पटकन. धरणी जमीन. आणि गलबत म्हणजे छोटी होडी किंवा नौका. शेवटच्या कडव्यात कवी काय म्हणतात पहा. हे अवखळ वाऱ्या, हे चंचल वाऱ्या, तू काय कर, तुझा खोडकरपणा सोडून दे आणि तू होडीच्या शिडामध्ये ये. आता हे शीड कशासाठी बांधतात होडीला? तर होडीला दिशा मिळावी म्हणून काय करतात,
उंच डोलकाठीला बांधलेले जे कापड असतं त्या कापडाला शीड म्हणतात. त्यामुळे काय होतं, होडीला दिशा मिळते. कवी काय म्हणतात पहा, हे अवखळ वाऱ्या, हे चंचल वाऱ्या, तू तुझा खोडकरपणा सोडून दे आणि तू काय कर, या होडीच्या शिडामध्ये ये. इकडे तिकडे न फिरता तू होडीच्या शिडामध्ये लवकर ये. आणि त्यामुळे काय होईल, तर होडी आपली लवकर किनाऱ्याला लागेल, असं कवी अवखळ वाऱ्याला म्हणतात. कारण आता किनारा जवळ आलेला आहे, म्हणून कवी वाऱ्याला होडीच्या शिडात शिरण्यासाठी सांगतात. झणी धरणीला गलबत टेकवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. आता आपली नौका जी आहे ती पटकन किनाऱ्याला टेकूया. कारण ही नववधू जी आहे, ही गोमू जी आहे, ती माहेराला जायला अधीर झालेली आहे आणि आपल्याला लवकर आपली नौका जी आहे ती लवकर आपण किनाऱ्याला टेकूया, म्हणजे गोमूला आपल्या माहेरी जाता येईल, असं कवी वाऱ्याला म्हणत आहे.